19 साली कंटेम पिटिशन 255/2019 असं आमचं दाखल आहे सर्व शेतकऱ्यांचं। म्हणजे कोर्टात आमचा हा या प्रकरणासंदर्भात दावा चालू आहे। मग आता किती लोक आहेत कोर्टामध्ये? कोर्टामध्ये साधारणतः 6 सेपरेट गटातल्या शेतकऱ्यांनी रीट केलेला आहे आणि कंटेम पिटिशन मध्ये आम्ही जवळजवळ 30-40 शेतकरी आहोत। तुमची मागणी एवढीच आहे की प्रशासनाने जेवढी एकवार केलेली भूमी केलेली आहे भविष्याच्या दृष्टिकोनातून खूप गरजेची गोष्ट आहे। 100% रस्ता हा झाला पाहिजे। योग्य पद्धतीने आमचं संपादन करून त्यांनी ताबडतोब रस्ता तयार करावा। आता सांगायचं एवढंच वाईट वाटतं की ह्यांनी पूर्ण आमच्या क्षेत्रामध्ये भांडगाव हद्दीमध्ये 4 किलोमीटरमध्ये पूर्ण रस्ता 2013 सालीच पूर्ण केलेला आहे। रस्ता त्यांचा कुठेही बाकी नाहीये। आमच्या शेतात त्यांनी पूर्ण केलाय। टोल त्यांचा चालू आहे। त्यांचं रस्त्याचं काम पूर्ण झालेलं आहे। पण आता जाणून बुजून आमच्या उर्वरित जमिनीमध्ये ताबा कसा घालायचा हा प्रयत्न चालू आहे। आम्ही रस्त्याचं काम त्यांचं बंद आहे असं कधी अद्यापपर्यंत झालेलं नाही। त्यांचा रस्ता पूर्ण झालेला आहे। इतर ठिकाणी इतर गावात जर तुम्ही पाहिलं तर त्याप्रमाणे त्यांनी रस्ता केलेला आहे। रोड प्रशासन हे हायवे रोडचं काम करणारच आहे, परंतु ते करत असताना जे बाधित किंवा संपादित करणारे जमीन मालक आहेत याचा मोबदला त्यांना मिळालाच पाहिजे। परंतु तुमच्या आता नेमक्या काय मागण्या आहेत? आमच्या मागण्या अशा आहेत, जे चुकीचं भूसंपादन झालंय ते दुरुस्त करून लवकरात लवकर दुरुस्त करून उच्च न्यायालयाने जी सूचना केली त्याप्रमाणे दुरुस्ती करून 46 गटांमध्ये आम्हाला परत जमिनी करून डिलीट केलेल्या जमिनी परत केल्या पाहिजे आणि त्याप्रमाणे प्रशासनाने काम केलं पाहिजे। अद्यापही 12 वर्ष लुटून देखील भूमी अभिलेख खातं चुकीच्या मोजण्या करतोय। शेतकऱ्याची 5 गुंठे जमीन दाखवतोय आणि त्याची 7 गुंठे जमीन घेतोय। ह्या सगळ्या मोजणीचा हिशोब केला तर आम्ही वेळोवेळी त्यांच्याकडे तक्रार करतोय। त्या तक्रारीचं निवारण कोणीही आमचं करत नाही आणि पोलीस प्रशासनाच्या दमाप्रमाणे हे आमच्या जमिनी ताब्यात घ्यायची आम्हाला भीती निर्माण झालेली आहे। तुम्हाला या भूमी संपादन झालेली जी काही रक्कम आहे ती काय मिळाली का? याच्यामध्ये आम्ही 50-55% शेतकऱ्यांनी जे चुकीचं भूसंपादन झालेलं आहे 66 मीटर क्षेत्रामधलं आमचं भूसंपादन केलेलं आहे आणि ते 66 मीटरमध्ये भूसंपादन केलेलं प्रशासन हे 60 मीटरमध्ये दाखवतोय। म्हणजे उदाहरणार्थ 6 मीटर बाहेरच्या जमिनीचं खरेदी खत अवॉर्ड सगळे अवॉर्ड 3D नोटिफिकेशन केलेले आहे ते आम्ही रद्द करून मागतोय। बऱ्याचदा तालुक्याचे आमदार साहेब राहुलदादा कुल यांनी वेळोवेळी बैठका घेऊन राहुलदादा कुल साहेबांनीही हा प्रश्न अगदी व्यवस्थितपणे माहिती करून घेतलेला आहे। राहुलदादा कुलही वेळोवेळी प्रशासनाला हेच मागणी करत आहेत, त्या बाहेर घेतलेल्या रस्त्याच्या उत्तर बाजूला घेतलेल्या 6 मीटर जागा तुम्ही शेतकऱ्यांना त्या रद्द करून द्या आणि त्या जागा ते 5 मीटरमध्ये दाखवतात। हा मूळ मुद्दा हा आहे। उच्च न्यायालयात बऱ्याचदा यांनी खोटी कागदपत्र सादर केली आहेत। त्या संदर्भात आम्ही 8 ते 10 शेतकऱ्यांनी प्रत्येकाला हायकोर्टात जाणं शक्य नाही। जेवढे 8 ते 10 शेतकऱ्यांनी आता ह्या मोजणी विरुद्ध किंवा ह्याच्या विरुद्ध आम्ही उच्च न्यायालयात रीट दाखल केलेलं आहे। उच्च न्यायालयाने सन 2018 मध्ये रीट पिटिशन 47-48 मध्ये दिलेल्या निकालाची कोणतीही पूर्तता यांनी केलेली नाही। त्या संदर्भात 255/2019 कंटेम पिटिशन आम्ही यांच्या विरुद्ध दाखल केलेला आहे। म्हणजे हा मॅटर आता कोर्टामध्ये आहे। कोर्टाचा काय निकाल वगैरे काय अजून काय तसं? कोर्टाने अजून त्यांना कोणतीही मार्किंगची कार्यवाही करा असं सांगितलंय, पण हे चुकीची जर मार्किंगची कार्यवाही करत असले, तुम्ही आता ऐकलं रस्त्याच्या एकाच बाजूला मार्किंग करतायत। संपादन क्षेत्राचं मार्किंग रस्त्याच्या दोन्ही बाजूला केलं पाहिजे। संपादन क्षेत्र व्यवस्थित दाखवलं पाहिजे, त्याची लांबी रुंदी सांगायला पाहिजे। असं न करता 500 मीटरवर गेल्या वेळेस मार्किंग केलं। शेतकऱ्यांना जाणून बुजून टाळतायत। ज्या शेतकऱ्यांच्या 5 गुंठे जमिनी घेतात दाखवताना 3च गुंठ्याचा मोबदला देतात। असं हे प्रशासन आमच्या जवळजवळ 80 गटातील शेतकऱ्यांना हे फसवत आहे। हा जो मॅटर चालू आहे किती दिवसापासून चालू आहे? हे प्रकरण 2011 पासून चालू आहे।
सन 2011 साली आम्ही सुरुवातीला उच्च न्यायालयात 7954 2011 असं रीट केलं होतं. त्याचा निकाल 2013 साली लागलेला आहे. त्याच्यामध्येही तो निकाल आमच्यासारखा लागलेला आहे. पुन्हा आम्ही 2014 साली रीट पिटिशन दाखल केलेलं होतं हे यांच्या चुकीच्या कामानिमित्त. त्यातही 2018 साली कोर्टाने निकाल दिलेला आहे. त्या कोर्टाची कोणतीही अंमलबजावणी हे व्यवस्थितरित्या करत नाहीयेत. तुम्ही एक कोणतं ग्राह्य धरता तेवढं सांगा. हे ग्राह्य धरणार का हे ग्राह्य? दोन्ही एकच आहे. नाही आमचं म्हणणं आहे तुम्ही तपासा तुम्ही. 2 मिनिटं माझा ऐकता का? तुम्हाला सगळं समजतंय, आमच्यापेक्षा पण जास्त नॉलेज आहे बरं का. तुम्ही कोर्टात सुद्धा केस फाईल केलेली आहे. मला काय म्हणायचं आहे, तुम्हाला ह्याच्यावर हरकती आहेत या नकाशावर सुपरनिंदाना मोजणीच्या, तुम्ही त्याच्यामध्ये आम्हाला स्टे ऑर्डर आणा, आम्ही गपचूप थांबतो. अहो तुम्हाला आम्ही हरकती ऑलरेडी दिलेल्या आहेत ना साहेब. या हरकती आमच्याकडे नाही चालत. तुम्हाला आम्ही हरकती याच्या अगोदर आम्ही तुम्हाला वेळा दिलेल्या आहे. आम्ही ऑलरेडी तुमच्या हरकती वरिष्ठ कार्यालयाकडे पाठवल्या. बरोबर आहे. मग वरिष्ठ कार्यालयावर करावं. त्याच्यावर आम्हाला कोर्टाने आदेश काय दिले? 2 मिनिट ऐका. कोर्टाने आदेश आम्हाला मार्किंग करून घेण्याबाबत दिलेले आहेत. हा ताब्याचा विषय नसेल तर आता आम्ही ताबा घेणार नाही आहे. फक्त जागेवर आम्ही मार्किंग करतोय ते तुम्ही समजून घ्या. त्याच्यानंतर तुम्हाला कोर्टात सुद्धा केस चालू आहे, तुम्ही स्टे घ्या ना तुम्हाला जर वाटलं असेल तर. ठीक आहे ना, मार्किंग आम्ही तुम्ही पहिल्यांदा आहे ना मार्किंग समजून घ्या, ऐकून घ्या. त्याच्यानंतर तुम्हाला मान्य अमान्य हा विषय बघा. तुम्ही वरिष्ठ अधिकारी सामोपचाराचा एक भाग त्याच्यामध्ये वेगळा. आम्ही पण 12 वर्ष मोजणीवाले बघतो, 12 वर्ष कोर्ट बघतोय, वकील पाहतोय, सगळं पाहतोय. इथलेही लोक काय पुढे जायला कमी पडणार नाही. तुमचे मोजणीवाले वेगवेगळे पाठवून हे त्यांनी तयार केलं ना की आमच्या देखत सोन्याच्या अंगठ्या घालून घेतले. हे आम्ही मी त्याचा साक्षीदार आहे बरं का. तुम्हाला काहीच नाही वाटायला हे मी तुम्हाला सांगतो. फक्त आता आपण काय करू, जसं आम्ही गावगाड्यात सामोपचाराने घेतो ना त्या दृष्टीने तुम्ही आम्हाला नाही. मग कुठली एक बाजू दादा, पण जेणेकरून आमचं नुकसान होणार, आमच्या पैशाचं नुकसान होणार आणि आमचं नुकसान होण्यामध्ये तुमचं काही एक असला तर मग आजच मोजू नका. दोन्ही बाजू सांगतो तुम्हाला. थोडंसं नुकसान होऊ द्या पण आधी नुकसान नाही. नुकसान व्हायलाच नाही पाहिजे. तुमचा मोबदला तुम्हाला मिळणार आहे. तुम्ही आहे ना, आम्ही आज ताबा घेतला असं म्हणणार का? तुम्हाला आजच ताबा घेतो, तुमचा बोटच वाढून गेला असता घेऊन गेलो. पण बरोबर जसं डोकं कसं आहे माहिती का तुम्हाला, आमच्या ऑफिसचा विषय हा ताब्याचा नाही आहे साहेब. आम्ही तुमच्या ऑफिसला आता आम्ही तुम्हाला हे तुमचं ऐकून थकलो. ऐका ना, 2 मिनिट. तुम्हाला हरकत दिल्यानंतर तुम्ही वरिष्ठ ऑफिसरला विचारायला पाहिजे होतं. मार्किंग करणं आहे. ऐका, ह्या गटामध्ये तुम्ही 2 गुंठ्यावर जमीन तुम्ही आता मार्किंग करणारे ह्या शेतकऱ्याची 2 गुंठ्या जमीन फुकट घेताय. आज 3D न करता बाकीचं न करता तुम्ही जमीन फुकट आज तुम्ही मार्किंग करायला लागला. आम्ही कसं मार्किंग करू? त्यातले जेवढे प्रश्न तुम्हाला सुटतील ना तेवढा सोडून प्रयत्न करा. प्रयत्न करा नाही, हे प्रयत्न चालते सोडूनच घ्या. हो का साहेब. हे पत्र आता हे अशी उदाहरणार्थ आम्ही गट तपासून घेतो. आता हे जे अधिकारी आहेत, मोजणीचे अधिकारी हे उच्च अधिकारी आहेत. हे पुण्यामध्ये बिल्डिंगची कामं अगदी स्क्वेअर फुटात करतात. अशोक मोरेंचा गट आम्ही तपासला सुरुवातीचा. बघा ही मोजणी आणि तुमचा तक्ता ह्याच्यामध्ये खूप मोठी तफावत. तुम्ही तफावत करताय, मग तुम्ही एक तर तुम्ही ह्या तक्त्याप्रमाणे करा. ह्या तक्त्याप्रमाणे करायला आमची काही हरकत नाहीये साहेब. 12/7च्या तक्त्याप्रमाणे तुम्ही जे मोजणी नोटीसमध्ये आम्हाला नमूद केलं की ह्या तक्त्याप्रमाणे तुम्ही मार्किंग करणार आहात. मग ह्या तक्त्याप्रमाणे तो रोड 70 मीटरचा येऊ, 80 मीटरचा येऊ किंवा तो रोड 50 मीटरचा. अलग लक्षात तुम्ही ह्या तक्त्याप्रमाणे तुम्ही मार्किंग करा. बरोबर आहे. साहेब काय म्हणतात ते ऐकू. साहेब तुम्ही सांगा जरा. नोटीस त्या नोटीसमध्ये तुम्ही नमूद केलंय ना साहेब. त्या नोटीसमध्ये नमूद केल्या व्यतिरिक्त तुम्ही कसं काम करा? हे नोटीस जे आहे ह्याच्यात तुम्ही काय सांगितलंय, 12/7च्या तक्त्याप्रमाणे आम्ही संपादनाची प्रक्रिया करणार आहोत. मग 12/7ला जर ह्या गटामध्ये तुमच्या जेवढं क्षेत्र दिलंय तेवढ्यालाच तुम्ही मार्किंग करायचं.
आणि ते तुम्हाला प्रॉब्लेम जगताप साहेब, माझं लक्षात घ्या. जाऊ स्टे घेऊ. तुम्ही ऐकून घ्या, तुम्ही शेतकरी माझं आहात. म्हणणं तेच आहे, कायदेशीर आम्हाला पत्र औषध घ्यायला साहेब, अहो आम्हाला अक्षरशः शेतकरी मंडळी आहे, एक एक दोन दोन गुंठ्यावाले आज खायला सगळेजण इच्छित आलेले. कसं आहे माहिती आज आहे? ऐकून घ्या, आम्हाला तुम्ही कायदेशीर शेतकरी काहीतरी आहे. कागद लागेल. आज प्रत्येक जणाला जर तुम्ही हायकोर्टात पाठवणार असला, लाखो रुपये खर्च करणार नाही, तुम्ही असला, already गेलेले तर आहे. त्याच्यापेक्षा तुम्ही स्वतः हे मांडा ना. थोडं काही कमी अहो, जास्त आम्ही- असलं तर मी आम्ही- आज मला तुम्ही आम्ही सांगा. तेच करतोय. हो, सर. तुम्ही ऑलरेडी गेलेला आहे, आता परत जाणार नाही तुम्ही. असू द्या ना. सर्वांना जायची ताकद आहे का? आपलं हे काम 9 जानेवारी 2025 ला ऑलरेडी मार्केटचं काम झालंय. आपल्या कलेक्टर साहेबांच्या समोर मिटिंग झाली, त्यावेळी एवढा विषय होता की लांब लांब आम्हाला खुणा दाखवल्या, ते आम्हाला मान्य नाही, तुम्हाला जवळजवळ खुणा पाहिजे आहे. त्याप्रमाणे आम्ही त्याप्रमाणे करू ना आता. तुम्ही द्या, आणि तिकडचं आणि इकडचं मार्किंग आम्हाला बरं नसेल तर आम्हाला जेणेकरून कोणाचं बरं का साहेब, आम्हाला मार्किंग म्हणजे रस्त्याचं तिकडचं पण आणि इकडचं दोन्ही बाजू. नाही शक्य नाही, शक्य नाही. तुम्ही तर हे सांग बघा. हो साहेब, तुम्ही नॅशनल हायवेची बाजू घेताय, आम्ही तसं नाही. आमच्या संपादन क्षेत्राचं मार्किंग द्या आम्हाला, बस. बाकी नाही आम्हाला काय. संपादन क्षेत्राचं मार्किंग द्या. तुम्ही वाजता कशाला हो नाही ठरलं तसं. आमचा अर्ज दाखवू का अर्ज? संपादन क्षेत्राचं जगताप साहेब, संपादन क्षेत्राचं मार्किंग याचा अर्थ कळतोय का तुम्हाला? संपादन तुमचं आमची जमीन कुठे आहे आणि तुम्ही संपादन हे 8 गुंठे कुठे केले हे तुम्हाला दाखवायचंय. हा, हे दाखवायचं तुम्हाला. तुम्ही एक बाजू दाखवू शकत नाही आमची. दोन बाजू आम्ही दाखवणार. नाही, दोन बाजू नाही शकत. नाही, थांबा जरा 2 मिनिटं काका, लय जर मुद्दे आहेत. आम्हाला तुम्ही संपादन क्षेत्राचं सगळं मार्किंग दाखवा, हीच आमची विनंती आहे. आम्ही तुम्हाला हायवेचं जे एक शब्द संपादन झालेलं आहे, अहो, हायवेचं हे तुमचा संपादन ऐका आम्ही साहेब, जवळजवळ साहेब, जवळजवळ आम्ही दाखवतो. साहेब ऐकून घ्या. हा तुमचा 20 मीटर रोड धरला तुम्ही तुमच्या बॉसनी. ऐका साहेब, ऐका 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 हा रेकॉर्ड प्रमाणे ऐका नाहीये. हा रेकॉर्ड प्रमाणे रोड कुठे येतो ते तर आम्हाला कळायला पाहिजे ना. आता हे बघा, 2008 पासून ही कारवाई चालू आहे. 2008 पासून तुम्हाला मान्य म्हटल्यामुळे बऱ्याच वेळा मोजण्या झाल्या, नंतर 11ला झाली, 9ला झाली. तर शेवट आपला कोर्टाने सुपर निघताना सांगितलं होतं. सुपर निघताना झाला म्हणजे तो अंतिम आहे, त्याच्यावर आपल्याला फक्त ह्या रोडचं मार्किंग दाखवायचं आहे. मागच्या वेळी ही कारवाई पण झाली मार्किंगची, लांब लांब दाखवलं गेलं. तुम्हाला आता जवळजवळ आम्ही पुन्हा दाखवतोय. ऐका ना साहेब, संपादन क्षेत्राचं मार्किंग करणारे तुम्ही संपादन क्षेत्राचं मार्किंग करत आहात, त्यामुळे तुम्हाला आम्हाला सर्व दाखवावं लागेल. मी काय म्हणतो, गटवाईज 511 ही बी बाजू, ही बी बाजू, परत 512 ही बी बाजू. आता पहिलं कसं केलेलं, हिथं एक असं दाखवलं. हा विषय तुमचा नाही. तुमचं झालं का? ही घेतलं तुम्ही, ह्याची दोन्ही, ह्याचे क्षेत्रफळ किती होतं ती पाहिलं हे पाहिजे. क्षेत्रफळ वगैरे नाही, आपल्या मीटिंग मध्येच ठरलं ना, फक्त जवळ करायचं. म्हणतो झालं साहेब, झालेलं नाही. तुमच्या हायकोर्टाने ही मोजणी मान्य केली म्हणून दाखवा. हायकोर्टात असं तुम्ही ऑर्डर मध्ये नमूद दाखवा की ही मोजणी मान्य केली. क्षेत्रफळ काढलं ना, की त्याची घेतलंय किती आहे ना? आलोय करायचं कलेक्टर साहेबांच्या त्यामध्ये तुम्ही मीटिंगमध्ये समजून घ्या. नाही, फक्त मार्किंग करायचं. मी एका स्वरूपात तुमचा 12/7चा तक्ता उच्च न्यायालयाने मंजूर केलेला नाही, त्याच्या आधारे कोणताही म्हणजे निर्णय काय दिलेला अर्थ नाही. उच्च न्यायालयाने मार्किंग करण्यासाठी क्षेत्राचा हिशोब नाही लावायचा. चारी बाजूनी करा ना. तुम्ही एक बाजूनी का मार्किंग करता? बाजूनी कुठे करतोय? मग ह्या बाजून रस्ता तुमचा दाखवा ना, तुमचा मूळ रस्ता कुठे आहे, संपादन किती झालं हे तर दाखवायला पाहिजे ना तुम्हाला. हा? तुम्ही नाही हे साहेब चुकीचं बोलताय. आपल्याला हे हायवेचं चुकीचं संपादन बोलताय. करायचं बरोबर. हायवेचं संपादन आणि त्याने मार्किंग झालेलं. आपल्याला ही पूर्ण आम्ही दाखवणार आहे तुम्हाला. नाही. मागच्या वेळी दाखवलं म्हणताय, आम्ही जवळजवळ दाखवू पुन्हा. अहो ह्याच्यामध्ये आणि ह्याच्यामध्ये तुमचा फरक आहे. आम्ही तुम्हाला कंप्लेंट करतो ना, आज
आमच्या सरपंच गटांमध्ये मर्यादेत आहे ना. एका बाजूला घेऊ आणि नाहीये हा सुपरविंदाना आमच्या बॉसने केलेला आहे. लक्षात घ्या साहेब आम्हाला तुम्ही संपादन क्षेत्राचं पूर्ण मार्किंग दाखवा, एवढीच आमची तुम्हाला विषय कळलाय. संपादन क्षेत्राचं पूर्ण मार्किंग चारी दाखवा. कोपरीला दाखवतो मार्किंग एवढीच आमची विनंती आहे.